नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत TRTI पोलीस भरतीचा अपडेट बँक डिटेलचा ऑप्शन बऱ्याच दिवसापासून बंद होता. तो ऑप्शन आता सुरू करण्यात आलेला आहे. तर आपल्याला अपडेट बँक डिटेलवरती क्लिक करायचं आहे. आणि खाली स्क्रॉल करायचं आहे. अकाउंट होल्डर नेममध्ये आपल्याला बँकेचे पासबुक प्रमाणे आपलं नाव टाईप करायचं आहे आणि बँक अकाउंट नंबरमध्ये आपल्याला बँकेचे अकाउंट नंबर आपल्याला टाईप करायचा आहे. त्यानंतर कन्फर्म अकाउंट नंबर टाईप करायचा आहे आणि आपलं IFSC कोड टाईप करायचा आहे आणि बँक नेम, बँक ब्रांच नेम आणि ब्रांच ॲड्रेस IFSC कोड टाकल्यानंतर ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्यानंतर आपल्याला अपलोडवरती क्लिक करून आपले मोबाईलमधून किंवा कम्प्युटरमधून बँकेचे पासबुक सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अपडेटवरती क्लिक करायचं आहे. आपली जी माहिती आहे ती अपडेट होऊन जाणार आहे. त्यानंतर परत एकदा आपल्याला लॉग इन करून या ठिकाणी व्ह्यूवरती क्लिक करून आपल्याला आपल्या बँकेचे पासबुक बघून घ्यायचं आहे. बँकेची माहिती अपडेट करताना कुठेही कोणतीही माहिती चुकवू नका, कारण एकदा भरलेली माहिती पुन्हा एडिट करता येणार नाही. बँकेचे पासबुक अपलोड करताना ब्लर बँक पासबुक अपलोड करू नका. त्यावरील नाव, अकाउंट नंबर आणि IFSC कोड हे क्लिअरली दिसलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी प्रोफाईलवरती बघू शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस आपल्याला कंप्लीट दाखवेल आणि काही विद्यार्थ्यांचे स्टेटस हे रिजेक्ट पण दाखवत असेल. बरेच जणांचे कमेंट आले की आमचं बायोमेट्रिक स्टेटस हे इनकम्प्लीट दाखवत आहे. तर मित्रांनो, हे जे काही बायोमेट्रिक आहे हे तुमचं ज्या अकॅडमीला सिलेक्शन होणार त्या अकॅडमीला तुमचं बायोमेट्रिक घेतलं जाणार आहे आणि संस्था निवड केलेली पावती तुम्ही येथून डाउनलोड करू शकता अशा पद्धतीने. तर तुमच्या कॉम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये अशा प्रकारे संस्था निवड केलेली पावती डाउनलोड होऊन जाणार आहे.